तुळशीराम चौधरी 19 या विभागात अपक्ष निवडणूक लढवत आहे. या विभागात पदवीधर अशी मी एकमेव सुशिक्षित अशी महिला आहे. मी अपक्ष निवडणूक या माध्यमातून लढवत आहे. शहरामध्ये अनेक सामाजिक संस्था, अनेक मंडळं, अनेक भजनी मंडळांवर मी सदस्य आहे. त्या माध्यमातून महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक अशी सोशल वर्क मी करत राहिलेली आहे. तसेच अंबरनाथ स्मार्ट सिटी रोटरी क्लबच्या माध्यमातून पण मी अनेक कार्यक्रम या अंबरनाथ शहराच्या बाहेर पण मी राबवलेले आहेत. माझा एकच उद्देश आहे, नागरिकांसाठी सोयी उपलब्ध करून द्याव्यात. वार्डा विभागात फिरत असताना मी पाण्याच्या समस्या आणि कचऱ्याच्या समस्या ह्या महिलांनी माझ्याकडे व्यक्त केल्या आणि त्या सोडवण्यासाठी मी हा निर्धार घेतला आहे की नागरिकांच्या सगळ्या समस्या मी सोडवाव्या. तसंच खेड शिक्षण या विभागातून जी स्वागत यात्रा निघते, त्या स्वागत यात्रेची मी अध्यक्ष होती यावर्षी आणि ही यात्रा मी डोंबिवलीपेक्षाही मोठी करून दाखवली. हे एक माझं स्वप्न होतं, ते पण मी महिलांना आणि नागरिकांना पूर्ण करून भव्य दिव्य अशी स्वागत यात्रा मी यावर्षी सादर केली आहे. सांगाल एकूण तुमची सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहेत आणि तुम्ही ह्याच्या अगोदर देखील नगरपालिकेवरती एक कोआप म्हणून, नगरसेवक म्हणून भूमिका बजावलेली आहे, तर तुम्ही काय सांगाल? गेली 30 वर्षाचं माझं राजकीय जीवन आहे. 20 वर्ष मी शिवसेनेचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख अशी वेगवेगळी पदे भूषवलेली आहेत आणि एक राजकीय काम करत असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका असायची, 20% राजकारण करा आणि 80% समाजकारण करा, अशा पद्धतीने मी गेली 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय जीवनामध्ये काम केलं. मधल्या एक 15 वर्षामध्ये मी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना 2015च्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं या शहरामध्ये काम करता करता मी निवडणुकीला यंत्रणेला सामोरं गेलो आणि त्याच्यामध्ये सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही 10 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचा 1 नगरसेवक होता, तो सर्व सहकाऱ्यांच्या आणि राजकीय आमदार, खासदार यांच्या माध्यमातून एक 10 नगरसेवक आम्ही निवडून आलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्याचंच मान सन्मान म्हणून मला शेवटी ह्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक स्वीकृत नगरसेवक पदाचं मान सन्मान मिळाला. आणि ज्यावेळी मी ह्या नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून गेलो तर त्यावेळी मला शहरातल्या असंख्य समस्या जाणवल्या आणि त्या समस्यांबाबतीत सभागृहामध्ये सातत्याने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. हा शहर कचरामुक्त व्हायला पाहिजे, ह्या शहरामधील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत. मग त्या रिक्षाच्या असतील, ट्रान्सपोर्टच्या असतील, या सगळ्या सुविधांसाठी तशाच मनोरंजनाच्या सुविधा वगैरे या शहरातील नागरिकांना मिळायला पाहिजेत. अशा प्रकारच्या ज्या शहरातील नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी जे आम्हाला आवश्यक वाटलं त्यावेळी ते सभागृहामध्ये मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. माध्यमातून सामाजिक राजकीय वाटचाल व इव्हन कुठली कामे झालेली आहेत? शहराच्या माध्यमातून जी सामाजिक जेव्हा आपण विचार करतोय तर आता मागचा एक 5 वर्षाचा कोरोना काल असेल तर त्या कोरोना कालामध्ये आम्ही कृष्णनगर, वडवली या विभागामध्येच नव्हे तर संपूर्ण ह्या ईस्टच्या संपूर्ण भागामध्ये जे गरजू लोक असतील त्यांना अन्नधान्य वाटपाचं कोरोना कालामध्ये आम्ही काम केलं. त्याचप्रमाणे जे कोरोनामध्ये पॉझिटिव्ह आले असतील तर अशांना ॲडमिट करणं, त्यांच्या घरच्यांना धीर देणं,
त्याचप्रमाणे त्यांना लागणाऱ्या ज्या ज्या सुविधा, मानसिक बल असेल, इतर काही ज्या समस्या त्यांच्या असतील त्या सर्व समस्या दूर करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला. मग एखाद्याला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसेल तर ते इंजेक्शन मिळवण्यासाठी मग कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर तर अगदी घाटकोपरपर्यंत जाऊन त्या पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन कसं मिळेल अशा प्रकारचा आम्ही तो प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये मी एकटाच नव्हतो, तर संपूर्ण माझं कुटुंब, म्हणजे मी असेल, माझी मिसेस असेल, माझा मुलगा असेल, हे सातत्याने आम्ही त्या कोरोना काळामध्ये पूर्णपणाने झोकून देऊन काम करत होतो. त्याच्यानंतर ज्यावेळी लसीकरणाचा विषय आला तर माझ्या तिन्ही गाड्या मी माझ्या मुलाला सांगितलेल्या. आम्ही रोज सकाळी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये जायचो, जिथे ते टोकन मिळायचे. मी स्वतः तिथे जाऊन रस्त्यावर उभा राहायचो आणि जवळजवळ आम्ही 2,500 लोकांना लसीकरण त्यावेळी दिलं. स्वतःच्या गाडीमध्ये नेऊन लोकांना तिथे लसीकरण करायचं, तिथून लोकांना घरपोच पुन्हा सेवा द्यायच्या. अशा असंख्य प्रकारच्या ज्या लोकांना सेवा आवश्यक होत्या त्यावेळी, तर तो धीर देण्याचं काम आमच्याकडून झाला. आणि बाकीचंही सातत्याने ज्या ज्यावेळी एखादा ॲडमिशनचा विषय येतो, शाळा कॉलेजेसचा, हॉस्पिटलचा विषय येतो, तर अशा वेळी सातत्याने हे संपूर्ण माझं चौधरी कुटुंबीय जे आहे, आम्ही हे सातत्याने लोकांच्या बरोबर राहत असतो. आणि गोरगरिबासाठी सातत्याने, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणारे हे आमचं कुटुंब आहे. त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांच्या सन्मानासाठी फार मोठमोठ्या प्रकारचे आम्ही सामाजिक आणि महिलांच्या आनंद उत्सवाचे कार्यक्रम राबवत असतो. असं माझ्या मिसेसच्या वतीने शहरामध्ये ते खूप आम्ही महिलांच्या सन्मानासाठी सातत्याने दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आयोजन करत असतो. पण आता तुमची पुढची वाटचाल कशी राहणार आहेत, विजन काय असणार आहेत, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या, कारण आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे, तर प्रत्येकाचा प्रभागाचा विकास झाला त्याच्याबरोबर आपल्या शहराचा पण विकास होईल, तर त्या दृष्टीने तुम्ही कशा पद्धतीने वाटचाल? आता बघा, ज्यावेळी हे आता आम्ही प्रभाग क्रमांक 19 मधील निवडणूक ही माझी मिसेस सरिता तुळशीराम चौधरी या अपक्ष म्हणून लढवत आहेत. आम्हाला खरं म्हणजे राजकीय पार्टीकडनं तिकीट मिळायला कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती, परंतु माझा एक स्वभाव आहे की नेत्यांच्या समोर पुढे पुढे करायचं नाही. आणि या स्वभावामुळं आजकालचा परिस्थिती अशी आली की बा ते मग शेवटी हात जोडल्याशिवाय, हे केल्याशिवाय, आता आमचा कामांवर विश्वास आहे. आणि मग त्याच्यामुळं एकदा कदाचित नेत्यांनी आमचं तिकीट का कापलं गेलं, कशासाठी कापलं गेलं, हे माझ्यासमोर एक यक्ष प्रश्न तयार झाला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग शेवटी आम्ही ठरवलं की बा प्रभाग 19 मधून माझ्या मिसेसला आम्ही जे केलेले सामाजिक कार्य आहे, ते सामाजिक कार्याच्या आधारावर आणि जोरावर आम्ही इथे ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं. त्याचबरोबर माझा मुलगा साहिल चौधरी हा प्रभाग क्रमांक 24B मधून उभाटाच्या मशाल्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. वास्तविक बघायला गेलं तर त्याला ती आम्ही निवडणूक लढवण्याची आमची इच्छा नव्हती, परंतु त्याच्या मनामध्येच इतकी चीड निर्माण झालेली की माझे आई वडील, आम्ही संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही उपक्रम राबवत असतो. मग त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प असतील किंवा इतर ज्या काही लोकांना गरजेच्या गोष्टी असतील. मग एवढं सगळं करत असताना माझ्या आईवडिलांना जर तिकीट मिळत नसेल तर मग मी का स्वस्थ बसायचं. आणि त्या चीडपायी त्यांनी सुद्धा कृष्णनगर, वडवली, जिथे आम्ही ह्या मागच्या 5 वर्षामध्ये करोडो रुपये आमचे स्वतःच्या घरातले खर्च केले, महानगरपालिकेची निधी नव्हे तर आमच्या घरातील करोडो रुपये आम्ही ज्या प्रभागामध्ये खर्च केले, त्या चीड. आणि तिथे जर आपल्याला वडिलांना तिकीट मिळत नसेल आणि तिथे 1-2 महिन्यामध्ये आयात येणारे इतर पक्षातले उमेदवारांना जर तिकीट पक्ष देत असेल, तर मग माझ्या आईवडिलांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात चीड म्हणून माझ्या मुलाने तिथे
मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. तर तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? आता ज्यावेळी मी ह्या दोन्ही प्रभागामध्ये फिरतोय, तर या प्रभागामध्ये फिरत असताना 19 मध्ये मला आमचा हल्याचा पाडा माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागे आहे. ह्या हल्याच्या पाड्यामध्ये मी ज्यावेळी बघतोय, तर तिथे कुठल्याही प्रकारची म्हणजे गटाराची असेल, पायवाटा असेल, हे स्वच्छता ह्या राहिलेल्या नाहीत. तर त्या दृष्टिकोनातनं मला हल्याच्या पाड्यामध्ये उत्कृष्ट प्रकारच्या नागरिकांना सोयी सवलती पुरवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याचप्रमाणे मोतीराम गार्डन, शिवबसव या ठिकाणी पाण्याची गंभीर परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. तर तिथे आम्ही माझे मिसेस सरिता चौधरी ह्या प्रभागामधून निवडून येतील याची 100% मला खात्री आहे. आणि त्या ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी या मोतीराम गार्डन असेल, शिवबसव नगर असेल किंवा इतर प्रभाग या इतर एरिया या एरियामधून पाण्याची समस्या पूर्णपणे दूर करण्याचा पहिला आमचा प्रामुख्याने प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे शहरामध्ये सध्या कचऱ्याची भयंकर समस्या निर्माण झालेली आहे. आणि हा आमचा जो एरिया हा स्टेशन एरिया आहे. या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक मंदिरं म्हणजे आपण स्वानंद मंदिर असेल, गजानन महाराज मठ असेल, हेरम मंदिर असेल, हे असे जिथे लोक अतिशय नम्रतेने सकाळी आपला कुठल्याही प्रकारचं काम करण्याच्या अगोदर नतमस्तक होण्यासाठी या मंदिरांमध्ये जातात. तर हा जो प्रभाग जो आहे हा संपूर्ण कचरामुक्त प्रभाग करण्याचा माझं विजन असेल. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 24B मधून साहिल चौधरी निवडून आल्यानंतर तिथे सुद्धा ताडवाडी आणि कृष्णनगर इथे सुद्धा फार गंभीर प्रकारच्या समस्या आहेत. या संपूर्ण समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याचबरोबर हे शहराला एक वेगळ्या प्रकारचं नावलौकिक कसं मिळेल आणि ह्या शहरातील नागरिकांना ज्या आवश्यक गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणाने त्यांना मिळाव्या अशासाठी आमचं हे प्रयत्न असेल. 20 डिसेंबरला आता अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मी मतदारांना आवाहन करेन की प्रभाग क्रमांक 19 मध्ये सरिता तुळशीराम चौधरी यांच्या TV या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करावे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 24B मध्ये माझा मुलगा साहिल तुळशीराम चौधरी हा उभा आहे. तर याच्या मशाला चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यालाही एक तरुणाला आपण तिथे काम करण्याची संधी द्यावी आणि तिथे बदल घडवावा अशी नम्र विनंती मी सर्व मतदारांना करतोय.